एक महत्त्वाची बातमी पाहूयात। ऑडिओ क्लिपमध्ये एक नेता अजितदादांवर खालच्या भाषेत बोलत होता असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। ज्याच्याकडे ऑडिओ क्लिप आहे त्याच्याशी माझं फोनवरून बोलणं झालं असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। ऑडिओ क्लिप मला व्हॉट्सअप करण्यास व्यक्तीनं नकार दिला आहे। अनुभवी नेत्यांना सहजासहजी कुणी डावलत नसतं असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। आदिती तटकरेंचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। राजकीय पक्षामध्ये नक्की काय सुरू आहे की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ज्यांची राजकीय कारकीर्द एवढी मोठी आहे त्यांना त्याच पक्षातल्या नेत्यांकडून डावललं जात आहे का? एक कुठला तरी ऑडिओ आहे, त्या ऑडिओमध्ये या दोघांपैकी एक कुठला तरी नेता आहे, तो अजितदादांबद्दल बोलत असताना फोनवर कुठेतरी खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलतो। आणि हे जे संभाषण आहे, हा जो ऑडिओ आहे, हा सुनेत्रा काकींना ते दुसरं पत्र इलेक्शन कमिशनला जायच्या आधी हे कुणीतरी ऐकवला आणि तो ऐकवल्यानंतर हे पत्र दुसऱ्या दिवशी निघालं, ज्याच्यामध्ये यांचं पद कुठंच काही त्या ठिकाणी दिसलं नाही। परंतु ही ऑडिओ क्लिप तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? ज्या व्यक्तीकडे ते आहे त्याच्याशी संभाषण माझं फोनवर झालेलं आहे, व्हॉट्सॲपवर ते पाठवत नाहीत। पण त्यांच्याकडनं जे आम्हाला कळालेलं आहे की काकींना आणि पार्थला ही जी काही व्हिडिओ आहे, ऑडिओ आहे, ती ऑडिओ आम्ही ऐकून दाखवलेली आहे। त्यामुळे माझ्याकडे अजून तरी पोहोचलेलं नाही, मी ऐकलेलं नाही। ही सगळी जी काही नाट्यमय घडामोड आहे ही ऑडिओ क्लिपच्या नंतरच झाली असं तुमचं म्हणणं आहे, परंतु हे तथ्य आहे काय? वेगळं काय असू शकतं? एवढे अनुभवी लोकांना नाहीतर नेत्यांना असं सहज कुणी डावलत नसतं, काही ना काहीतरी कारण असावं। जर खरंच हे कार्यक्षम असले असते, नाहीतर प्रामाणिक असले असते पक्षाला, तर त्यांचं पद का घालवलं असतं? आणि आता उद्या जाऊन असंही आपल्याला बघावं लागेल की या दोन नेत्यांची नावं कापण्यात आली, तर मग कदाचित तिथं जी आदिती तटकरे आहेत, त्या मंत्री आहेत, त्यांचं पद हे घालून सुनील शेळकेंना सुद्धा त्या ठिकाणी पद दिलं जाऊ शकतं। आज जो राज्यमंत्री आहे त्याला उद्या जाऊन मंत्रिपद दिलं जाईल, उद्या जाऊन काही होऊ शकतं, कारण का आता पुढच्या काही महिन्यांमध्ये मंत्रिपदं सुद्धा बदलली जातील अशी चर्चा आहे सर्वच पक्षांमध्ये। जर्नलिस्ट रंजनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। अजितदादांचा सर्वाधिक छळ रोहित पवार यांनी केला असा आरोप उमेश पाटील यांच्याकडून करण्यात आलाय। बारामती आपल्या नावानं ओळखली जावी यासाठी रोहित पवारांचा खोटारडेपणा सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। रोहित पवार यांनी आमच्या पक्षाची काळजी करू नये असंही उमेश पाटील यांनी म्हटलंय। तर राजकारण आणि समाजकारणाचं आकलन उमेश पाटलांकडे दिसत नाही, अशा व्यक्तींना उत्तर देणं म्हणजे माझी राजकीय उंची कमी करणं असा पलटवार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलाय। दादांना हयातीत, त्यांच्या हयातीमध्ये अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त छळ कोणी केला असेल तर तो रोहित पवारांनी केला। अजितदादांना प्रचंड मानसिक त्रास जर कोणी दिला असेल तर रोहित पवारांनी दिला। आणि बारामती हे जी राजधानी आहे पवारांची, जी अजितदादाच्या नावानं त्या ठिकाणी ओळखली जाते, पवार साहेबांच्या नावाने जी ओळखली जाते, ती पुढे जाऊन रोहित पवारांच्या नावाने ओळखली जावी याच्याकरता म्हणून त्यांचा हा सगळा खोटारडा पूर्णपणे प्रयत्न आहे। सगळ्यात जास्त वेदना या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कुणाला असू शकते तर त्यांच्या सख्या दोन मुलांना, त्यांच्या पत्नीलाच ते असू शकते। आणि त्यांच्याकडनं प्रयत्न त्या ठिकाणी त्या पद्धतीने चाललेले आहेत आणि म्हणून करता रोहित पवारांनी आमच्या पक्षाची काळजी करू नये। आता ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत आहात आणि ज्या पद्धतीचे आरोप केले जातात, याच्यावरनं एकच मात्र गोष्ट क्लिअर होत चाललेली आहे, त्यांचा मेंदू ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी मेंदू दिसत नाही। आणि जी काय आकलन पाहिजे राजकारणाची नाही तर समाजकारणाची, ही सुद्धा त्यांना दिसत नाही। दादा खऱ्या अर्थाने त्यांचा दादांचा काय विचार होता हे सुद्धा त्यांना कळलं नाही। जर एक असा व्यक्ती ज्याला काहीच कळलं नाही त्याच्याबद्दल जर आपण काही बोलत गेलो तर उद्या जाऊन आम्ही सुद्धा काही गोष्टी विसरून जाऊ शकतो। त्यामुळे अशा व्यक्तीला अजून याच्या पुढे उत्तर देणं म्हणजे कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून आमची उंची कमी करण्यासारखं आहे। मुंबईत होणाऱ्या एका खासगी कंपनीच्या इव्हेंटमध्ये जय पवारांच्या सर्व पदांचा उल्लेख करण्यात आलाय। जय पवारांचा राष्ट्रीय सचिव, खजिनदार आणि शिस्तभंग समितीचे अध्यक्ष असा उल्लेख केला गेलाय। राष्ट्रवादीच्या 29 एप्रिलच्या पत्रात असलेल्या सर्व पदांचा उल्लेख आहे। पद बदलणार असल्याचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सचिवांचं वक्तव्य आहे। नवं पत्र देईपर्यंत पदाधिकाऱ्यांनी कोणती पदे वापरावीत असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपींना सीबीआय कोठडी मिळाले। PV कुलकर्णी, मनीषा वाघमारेला 10 दिवसांची सीबीआय कोठडी मिळाली। कोर्टाने नेमकं काय म्हटले ते पाहूयात। रिमांडनुसार हे गुन्हे एका मोठ्या संघटित पेपर लीक गँगचा भाग आहे। संपूर्ण कटात प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा वाघमारेची सक्रिय आणि महत्त्वाची भूमिका आहे।
केस फाईलनुसार परीक्षेशी संबंधित अत्यंत गोपनीय माहिती आरोपींनी विद्यार्थ्यांना पुरवली असं कोर्टाचं म्हणणं आहे. ही माहिती रोकड आणि बँक खात्यावर घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात देण्यात आली. हस्तलिखित प्रश्नसंच आणि संबंधित पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं कुलकर्णीनं ते नष्ट केले. मनीषानं इतर आरोपींसह एनटीएशी संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून हा गुन्हेगारी कट रचला. मनीषानं नीट परीक्षेच्या आधीच प्रश्नसंच उत्तरांसह आर्थिक फायद्यासाठी इतर आरोपी धनंजय लोखंडेला पुरवले. सखोल चौकशी गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी दोन्ही आरोपींना 10 दिवसांची सीबीआय कोठडी मिळाली. तब्बल 9 तासाहून अधिक काळ सीबीआयकडून मनीषा मांढरेच्या पुण्यातील घराची झाडाझडती सुरू आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी घरातून लॅपटॉप, काही कागदपत्र सुद्धा हस्तगत केली. मनीषा मांढरे नीट प्रकरणातील आरोपी आहे. काय प्रतिक्रिया देणार का? काय हाती लागले का सर? काय काय माहिती मिळाली का? आपण बघू शकतो की लॅपटॉप हातामध्ये आहे, काही कागदपत्र सुद्धा घेऊन मिळाले आहेत. काय सांगताल का? काय माहिती मिळाली का? आपण बघू शकतो की हे सीबीआयची जी टीम आहे ती बरीचशी कागदपत्र घेऊन सुद्धा आता बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत. गेल्या 9 तासाहून अधिक काळ खरं तर ह्या अधिकाऱ्याकडून या ठिकाणी मनीषा मांढरे हिच्या घराची जी आहे ती चौकशी सुरू होती आणि अनेक कागदपत्रे त्याचबरोबर ती लॅपटॉप सुद्धा त्यांनी हस्तगत केलेला आहे आणि सर्व आता माहिती संकलन करून या ठिकाणाची अधिकची माहिती घेऊन आता हे सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते घरातून बाहेर पडण्याचं दृश्य जे आपण पाहिलेलं आहे.